English tenses, past tense. Hey everybody, welcome to Grow With All. In this video, we are going to discuss about the past tense and its types. Actually, this is part 2 of this series of tenses. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पास्ट टेन्स आणि त्याचे प्रकार, तेही संपूर्ण ट्रिक्स अँड टिप्स सहित. ॲज यू नो दिस इज पार्ट 2 ऑफ दिस व्हिडिओ. आणि पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघून घेतला नसेल प्रेझेंट टेन्सवरती तर तो देखील बघून घ्या. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि तसेच वरती आय बटनमध्ये सुद्धा देते. आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ही सिरीज फॉलो करता येईल आणि तुम्हाला अतिशय सोप्या आणि सिम्पल तसेच ट्रिक्स अँड टिप्ससोबत ही व्हिडिओ देखील बघता येईल. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम वी विल स्टार्ट. बस जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल आणि अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल बटनसुद्धा ऑन करा, की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो चला, तर सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊया की नेमकं पास्ट टेन्स म्हणजे नेमकं काय आहे. व्हॉट इज पास्ट टेन्स. तर पास्ट टेन्सचा यूज मुख्यतः भूतकाळात झालेल्या ॲक्शन सांगण्यासाठी होतो. पास्ट टेन्स इज यूज टू डिस्क्राईब actions that happen in the past. Okay, so it talks about complete actions. मतलब हे पूर्ण ऑलरेडीच्या गोष्टी किंवा ज्या घटना पूर्ण झालेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज दाखवण्यासाठी कोणता टेन्स यूज केला जातो, तर पास्ट टेन्स यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, शी प्लेड फुटबॉल. ती फुटबॉल खेळली आहे. ती फुटबॉल किंवा तिने फुटबॉल खेळला, या गोष्टीमध्ये कोणता हा सिम्पल पास्ट आहे ना, राईट. ओके, तर यामध्ये काय दिसतं आहे, तर शी प्लेड फुटबॉल. तसेच बघा, दे विजिटेड द म्युझियम येस्टरडे, म्हणजे काल त्यांनी ते म्युझियम व्हिजिट केलेलं आहे. सो भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टी दाखवण्यासाठी ज्या टेन्सचा यूज केला जातो तो बेसिकली आपण त्याला पास्ट टेन्स म्हणतो. तर या पास्ट टेन्ससुद्धा पुन्हा एकदा या पास्ट टेन्सचे देखील 4 प्रकार पडतात, जसे की प्रेझेंट टेन्स अर्थात वर्तमानाचे पडत होते त्या पद्धतीनेच सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, अशा पद्धतीने. ओके, तर आता आपण एक एक करून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत तो म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. तर याचा यूज पास्टमध्ये कंप्लीट झालेल्या ॲक्शन सांगण्यासाठी केला जातो. पास्टमध्ये ज्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत किंवा ज्या कृती कंप्लीट झालेल्या आहेत ते दाखवण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्सचा यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय वॉच्ड अ मूव्ही. मी एक चित्रपट पाहिला किंवा मी एक मूव्ही पाहिली. तर या इथं आपण काय म्हटलो, आय वॉच्ड अ मूव्ही. किंवा अजून एक एक्झाम्पल बघायचं झालं, शी फिनिश्ड हर होमवर्क. तिने तिचा होमवर्क कंप्लीट केला. म्हणजे तिने तिचा होमवर्क कंप्लीट केला. बघा, पास्टमध्ये एखादी गोष्ट कंप्लीट झाली तर ते दाखवण्यासाठी आपण काय यूज केला, तर शी फिनिश्ड हर होमवर्क, म्हणजे पास्ट टेन्स आपण यूज केला, जो की सिम्पल पास्ट टेन्स आहे. बघा, तर ह्याचं स्ट्रक्चर अतिशय सिम्पल आहे. एस प्लस व्ही टू, एस प्लस व्हीचा दुसरा फॉर्म. या ठिकाणी पण बघा, एस आहे आय आणि वॉश, अर्थात वॉश हे फर्स्ट आहे आणि व्हीचा दुसरा फॉर्म इथं आपण ईडी लावलेला आहे, वॉश. देन आहे शी फिनिश्ड हर होमवर्क. शी फिनिश्ड म्हणजे काय आहे, V1 आहे आणि इथं फिनिश्ड, अर्थात फिनिश हे फर्स्ट वर्ब असल्यामुळं फिनिश्ड ईडी लागल्यामुळं हे काय झालं, तर V2 झालेला आहे. तर सिम्पल पास्ट टेन्स अतिशय सिम्पल पद्धतीनं आपण समजून घेतलं. आता आपण नेक्स्ट बघूया, ते म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, विच इज अगेन इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल थिंग टू अंडरस्टँड. तर बघा, हा टेन्स पास्टमध्ये एका स्पेसिफिक टाईमला सुरू असलेला ॲक्शन दाखवण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे बघा, इट इज यूज्ड फॉर द ॲक्शन दॅट वर हॅपनिंग ॲट पर्टिक्युलर टाईम इन द पास्ट. म्हणजे याचा यूज एक स्पेसिफिक टाईमला चालू असलेल्या ॲक्शन दाखवण्यासाठी यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय वॉज रीडिंग अ बुक, म्हणजे मी पुस्तक वाचत होते. मी पुस्तक वाचत होते. वाचते का नाही, पण मी वाचत होते, ते कुठेतरी कंटिन्यू होतं माझं वाचन ते. त्याच्यामुळं हे काय दाखवलं इथं, पास्ट कंटिन्युअस, म्हणजे पास्ट पण भूतकाळ पण दाखवला पाहिजे आणि कंटिन्युटी पण त्यातून दाखवली पाहिजे. पण बघा, अजून एक एक्झाम्पल बघा, दे वर प्लेईंग फुटबॉल, म्हणजे ते फुटबॉल खेळत होते. पास्टमध्ये का होईना ते फुटबॉल खेळत होते. आता बघा, याचं जर स्ट्रक्चर बघायचं झालं तर सब्जेक्ट प्लस वॉज वर्ड प्लस व्हीला ING आपण लावतो, कारण आपल्याला काय दर्शवायचं आहे, कंटिन्युटी दर्शवायची आहे. तर एस आपलं जे काही सब्जेक्ट आहे त्या अकॉर्डिंगली आपल्याला वॉज किंवा वर चूज करायचं असतं. अँड देन वी हॅव टू देन आपल्याला कंटिन्युटी दर्शवण्यासाठी ING लावायचं आहे. तर बघा, इथं आय घेतलं, सो त्याच्या अकॉर्डिंगली आपण वॉज घेतलं आणि रीड हे वर्ब असल्यामुळं आपण त्याला ING दाखवलं. आय वॉज रीडिंग अ बुक. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीनं सेंटेन्स स्ट्रक्चर बघायला मिळेल. तर आय होप तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स ही समजलं असेल.
नेक्स्ट आहे पास्ट टेन्सचा प्रकार, तो म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. तर बघा, पास्ट परफेक्ट टेन्स हा कशासाठी यूज केला जातो, तर इट इज यूज्ड फॉर ॲक्शन्स कम्प्लिटेड. म्हणजे एक गोष्ट कंप्लीट, म्हणजे जी गोष्ट पूर्ण झालेली आहे भूतकाळामध्ये, एखादी गोष्ट ज्या वेळेला पूर्ण झालेली आहे, तर ती गोष्ट दाखवण्यासाठी आपण कोणत्या टेन्सचा यूज करणार आहे, तर पास्ट परफेक्ट टेन्सचा. म्हणजे बघा, तर शी हॅड फिनिश्ड हर होमवर्क. बिफोर डिनर वगैरे ते ठीक आहेत गोष्टी. शी हॅड फिनिश्ड हर होमवर्क म्हणजे तिने तिचा होमवर्क कंप्लीट केलेला आहे. भूतकाळामध्ये ती गोष्ट कंटिन्यू नाही आहे. शी हॅड फिनिश्ड म्हणजे तिने तो तिचा होमवर्क पूर्ण केला आहे. इथं काय होतं, ती गोष्ट कुठेतरी कंटिन्यू होती. आय वॉज रीडिंग म्हणजे मी वाचत होते, काहीतरी चालू होतं, पण इथं ती गोष्ट पूर्ण आहे. हा फरक आहे दोन्हीमधला, पास्ट आणि परफेक्टमधला. बघा, कंटिन्युअस आणि परफेक्टमधला. तर शी हॅड फिनिश्ड हर होमवर्क, तिने तिचा होमवर्क कंप्लीट केलेला आहे बिफोर डिनर. त्यानंतर बघा, दे हॅड लेफ्ट बिफोर द ट्रेन अराईव्ड म्हणजे त्यांनी ते निघून गेले कधी, ट्रेन येण्याच्या अगोदर. दे हॅड लेफ्ट बिफोर द ट्रेन अराईव्ड ना. दे हॅड लेफ्ट, दे हॅड आहे ना इथं, काय दाखवायचं आपल्याला, परफेक्ट दाखवायचं आहे. परफेक्ट आपण प्रेझेंट परफेक्ट दाखवायचं असल्यानंतर आपण काय यूज करायचो, तर हॅव किंवा हॅज चूज करायचो. पण पास्ट दाखवायचं असताना आपल्याला फक्त हॅडच इथं चूज करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पास्ट पार्टिसिपल चूज करायचं आहे. याचे सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं, तर एस प्लस हॅड प्लस आणि पास्ट पार्टिसिपल याने आपण त्याला काय म्हणतो, तर V3 म्हणतो. इथं बघा, फिनिश हा फर्स्ट फॉर्म आहे आणि ईडी लागल्यामुळं काय झाला, तो V3 आहे. अर्थात फिनिश्ड आहे आणि अर्थात इवन V2 पण फिनिश्डच येतो. तर इथं बघा, दे हॅड लिफ्ट या ठिकाणी सुद्धा आपण दे हॅड घेतलेला आहे आणि लेफ्ट म्हणजे काय आहे ते, तर V3 आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. अशा पद्धतीनं पास्ट परफेक्ट टेन्सची रचना असते. तर आपण एक्झाम्पलसुद्धा त्याचे बघितले, तुम्हाला हे समजलं असेल आता. तर यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रकार येतो, तो म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर खूप सारे लोक ह्याच्यामध्ये कन्फ्यूज असतात की ह्याच्यामध्ये मिक्सचर असतं. एकतर आपण हे प्रेझेंट टेन्समध्ये पण खूप सिम्पल आणि ट्रिक्स आणि टिप्स यामध्ये आपण बघितलं होतं, हे किती सोपं आहे. स्टील पीपल गेट्स कन्फ्यूज इन दिस. ओके, आता आपण बघूया, ते आपण सोपं करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, ही गोष्ट कशासाठी असते, तर इट इज यूज्ड फॉर ॲक्शन दॅट कंटिन्यू फॉर सम टाइम्स बिफोर अनादर पास्ट ॲक्शन. म्हणजे हा टेन्स पास्टमध्ये काही वेळ चालू असलेल्या ॲक्शन्ससाठी वापरला जातो. म्हणजे एखादी गोष्ट जी पास्टमध्ये काही काळासाठी चालू आहे, ते दर्शवण्यासाठी काय यूज केला जातो. पूर्ण नाही म्हणत आहे, पूर्ण नाही म्हणत आहे. बघा, एखादी गोष्ट अशी जी पास्टमध्ये काही काळ चालू होती, तर ते दर्शवण्यासाठी काय केला जातो, तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो. तर बघा कसं होतं, याचं एक्झाम्पल बघायचं झालं, दे हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours बिफोर द एक्झाम. मी इथं काय म्हणलं, दे हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours. अर्थातच ते 2 तास अभ्यास करत होते. बिफोर द एक्झाम म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी ते 2 तास अभ्यास करायचे. आणि ह्याचं आणि पुढचं अजून एक उदाहरण बघा, शी हॅड बीन वर्किंग देअर फॉर 5 years. ती त्या ठिकाणी 5 वर्ष काम करायची. ती तिथे 5 वर्ष काम करायची. बघा, शी हॅड बीन वर्किंग देअर, शी हॅड बीन ती तिथे करत होती. ती तिथे 5 वर्ष काम करायची. काय झाला, हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. याचं सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं, तर सब्जेक्ट असतो, त्यानंतर हॅड बीन असतं आणि मग व्हीला कंटिन्युटी दर्शवण्याची असल्यामुळं आपल्याला ING लावावं लागतं. तर आपण हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पण बघितलं होतं की हॅव हॅड नंतर बीन लावायचं असतं. या दोन्हींचं ज्यावेळेला मिक्सचर असतं त्यावेळेला. तर फक्त त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली हॅव किंवा हॅज चूज करायचं लागतं प्रेझेंट टेन्समध्ये. पण पास्ट टेन्समध्ये तो काही इश्यू नाही आहे, डायरेक्ट आपल्याला हॅडच चूज करायचं आहे आणि बीन लावायचं आहे. या दोघांचं ज्यावेळेला मिक्सचर असणार त्यावेळेला. आणि मग व्हर्ब असल्यानं त्याला कंटिन्युटी दर्शवण्याची असल्यामुळे आपल्याला काय लावायचं आहे, तर ING लावायचं आहे. तर बघा, इथे पण तुम्हाला सेम सेंटेन्स स्ट्रक्चर बघायला मिळेल. शी हॅड बीन स्टडिंग. स्टडी हे वर्ब आहे आणि त्याला आपण ING लावलेलं आहे. इथं पण शी सब्जेक्ट आहे, हॅड बीन. ओके, या ठिकाणी काही चेंज होत नाही अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट, पास्ट असल्यामुळं. आणि वर्किंग अर्थात वर्क आणि त्याला आपण कंटिन्युटी दर्शवण्याची असल्यामुळं
आपण ING लावलेला आहे. आणि याचं आपण हे सेंटेन्स स्ट्रक्चर बघितलं की कशा पद्धतीनं असतं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. तर आता आपण बघूया की काय काय बघितलं आपण आज. तर बघा, पास्ट टेन्स हेल्प्स अस टू टॉक अबाउट द ॲक्शन्स दॅट ऑलरेडी हॅपन. म्हणजे अशा गोष्टी ज्या भूतकाळाबद्दल ज्या ऑलरेडी घडलेल्या आहेत ते बोलायला, त्याबद्दल बोलायला आपल्याला कोण मदत करतं, तर पास्ट टेन्स मदत करतो. तर त्याचे किती टाईप पडतात, तर 4 प्रकार पडतात. ते देखील आपण स्ट्रक्चरसहित बघितलेले आहे. तर ह्याचा वापर जर आपण चांगल्या प्रकारे जर आपण हे शिकून घेतलं, समजून घेतलं, तर आपली इंग्लिश स्पीकिंग स्किल्स आणि त्यासोबत रायटिंग स्किल्ससुद्धा चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह होते. तर आय होप तुम्हाला पास्ट टेन्सबद्दल सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. स्टील काही गोष्टी किंवा तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि पुढचा जो आपला फ्युचर टेन्स आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि व्हिडिओज बघत राहा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय.